नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेन लवटे तुमच्या सगळ्यांचं या लेक्चरमध्ये स्वागत करतोय. तर आज आपण बघत आहोत इयत्ता 12वी फिजिक्स मधील 5वा जो टॉपिक आहे ऑसिलेशन्स, त्यामधील जी पहिली टेस्ट आपण घेतलेली होती 5.1 टेस्ट, त्याचे आन्सर की बघतोय. त्यामध्ये सेक्शन 3 होते, सेक्शन ए बी सी. बघूया क्वेश्चन काय होते आणि त्याचे आन्सर काय होते. तर क्वेश्चन आपल्याला सेक्शन ए मधील पहिला क्वेश्चन जो होता त्यातील सब क्वेश्चन जो होता तो काय आपल्याला दिलेला होता बघा. The maximum velocity and maximum acceleration of a body moving in a simple harmonic oscillator are 2 meter per second and 4 meter per second square. The angular velocity is असं आपल्याला विचारलेलं होतं. म्हणजे काय बघा, दिलेले व्हॅल्यू काय, मॅक्झिमम व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद, मॅक्झिमम ऍक्सेलरेशन 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ओमेगा विचारलेला होता. तर आपल्याला पहिल्या टॉपिक मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर ऍक्सेलरेशन आणि लिनियर व्हेलॉसिटी मध्ये रिलेशन माहित आहे. पहिला टॉपिक रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण शिकलोय. लिनियर acceleration A which is equal to V ओमेगा आपल्याला सांगता येईल. आणि मग आपल्याला काढायचा आहे ओमेगा, म्हणजेच काय होईल, ओमेगा which is equal to A divided by V. आणि मग ओमेगा which is equal to A ची व्हॅल्यू किती आहे, acceleration ची मॅक्झिमम 4 आहे आणि V ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. म्हणजे साहजिकच आपल्याला सांगता येईल 2 to the 4. सो ओमेगा which is equal to 2 रेडियन पर सेकंड. सो करेक्ट ऑप्शन इज, आपल्याला करेक्ट ऑप्शन सांगता येईल कोणता होता बघा. ए ऑप्शन होता 1 रेडियन, बी ऑप्शन होता 2 रेडियन पर सेकंड, सी 4 आणि डी 5 होता. तर आपला कुठला आहे, बी ऑप्शन जो आहे तो बी ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन बी इज करेक्ट, दॅट इज 2 रेडियन पर सेकंड. ओके, तर हा ऑप्शन आपला बरोबर होता. हा झाला आपला पहिला एमसीक्यू. ओके, त्यानंतर नेक्स्ट, तर दुसरा आपल्याला एमसीक्यू दिलेला होता कोणता, द डायमेन्शन्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट आर, असा आपल्याला दिलता. फोर्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन्स काढायचं होतं. तर बघूया आपण फोर्स कॉन्स्टंट काय त्याचं उत्तर येत आहे, काय त्याचं डायमेन्शन्स आहे. आपल्याला माहित आहे फोर्स कॉन्स्टंट म्हणजे के आपण या नोटेशन मध्ये दाखवतोय, पण यामधलं आपल्याला फोर्स आणि फोर्स कॉन्स्टंट मधलं रिलेशन आपल्याला माहित आहे. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ x अकॉर्डिंग टू लिनियर SHM. So F which is equal to minus of kx, that k is nothing but the force constant. So we have the formula k which is equal to F divided by x in magnitude. Okay, मग आता आपण डायमेन्शन्स काढूया. डायमेन्शन्स काढत असताना आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. तर डायमेन्शन्स ऑफ k which is equal to काय ना, डायमेन्शन्स ऑफ F upon dimensions of F, that is the x, that is the displacement. Okay, तर बघूया आपण काय फोर्स डायमेन्शन्स आपल्याला माहित आहे सगळ्यांना. सो डायमेन्शन्स ऑफ k, that is force constant which is equal to dimensions of force m⁻⁴ l⁻⁴ आणि t⁻⁻2 divided by l⁻⁴ आलं हे. ओके, म्हणजे आपल्याला सांगता येईल काय, l⁻⁴ छेदस्थानी अंशस्थानी l⁻⁴ आहे, कॅन्सल होईल. म्हणजे फायनल डायमेन्शन्स आपल्याला काय मिळणार आहे, k, that is force constant k which is equal to m⁻⁴ आणि t⁻⁻2 असं होईल. म्हणजे जेणेकरून आपल्याला फोर्स कॉन्स्टंटचं जे काय डायमेन्शन्स आहे m⁻⁴ t⁻⁻2 हे सांगता येईल. आणि ऑप्शन आपला होता m⁻⁴ t⁻⁻2. ऑप्शन एच ऑप्शन आपल्याला दिलेला पहिलाच ऑप्शन आहे, तोच करेक्ट आहे, m⁻⁴ t⁻⁻2. ओके, सो दिस इज द करेक्ट ऑप्शन, m⁻⁴ t⁻⁻2 आपल्याला सांगता येईल. बघा, त्यानंतर तिसरा जो एमसीक्यू होता आपल्याला दिलेला क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये, सेक्शन ए क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये तिसरा एमसीक्यू, स्प्रिंग इज पुल्ड डाउन बाय द 2 सेंटीमीटर, व्हॉट इज द एम्प्लिट्यूड ऑफ मोशन, असं विचारलेलं आहे. थोडक्यात काय बघा, स्प्रिंग इज पुल्ड डाउन बाय 2 सेंटीमीटर. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय बघा, हा आपला जो आहे तो तिसरा एमसीक्यू आहे. कन्सिडर दॅट दिस स्प्रिंग इज अटॅच्ड टू दिस rigid support. Okay, so this is the relaxed position of that spring. Okay, ही रिलॅक्स्ड पोझिशन आहे. आपण काय केलं, स्प्रिंग 2 सेंटीमीटर ने काय केलेली आहे, खाली ओढलेली आहे. ओके, या पद्धतीने, म्हणजे ही रिलॅक्स्ड पोझिशन आहे. आणि इथून इथपर्यंत आपण कन्सिडर करूया, हे समजूया 2 सेंटीमीटर काय आहे, 2 सेंटीमीटर न खाली ओढली. आपल्याला माहित आहे काय, जेवढी आपण खाली ओढू तेवढंच यामध्ये काय रिस्टोरिंग फोर्स तयार होणार आहे आणि तेवढीच ती मीन पोझिशनला जाऊन परत वर येणार आहे. म्हणजे ती पोझिशन परत कुठे येणार आहे, इथं.
आणि ती स्प्रिंग कशी असेल बघा तिसऱ्या केसमध्ये आपल्याला दाखवता येईल. विथ द हेल्प ऑफ दॅट फिगर वी कॅन अशा पद्धतीने असेल. मीन पोझिशन त्याची जी होती म्हणजे हे परत आपल्याला सांगता येईल 2 सेंटीमीटर वर गेलं. मीन पोझिशन ही त्याची परत एक्सटेंड होऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय, जेवढा आपण खाली ओढू, जेवढ्या सेंटीमीटर खाली ओढणार आहे तेवढ्या सेंटीमीटर वर जाणार आहे, हेच त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगितले, व्हॉट इज द अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड काय म्हणतो आपण, रिलॅक्स पोझिशन पासून म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन म्हणजे ए सुद्धा काय असेल 2 असणार आहे. इथं सुद्धा ए काय असेल 2. अशा पद्धतीने आपल्याला अँप्लिट्यूड रिलॅक्स पोझिशन पासून खाली ओढते म्हणजे अँप्लिट्यूड साहजिकच कसा असेल 2 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे याचा ऑप्शन जो आहे तो आपल्याला दिला A0 B 6 सेंटीमीटर C 2 सेंटीमीटर. तर आपला ऑप्शन जो आहे तो ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे C 2 सेंटीमीटर इज द अँप्लिट्यूड. ओके, अशा पद्धतीने आपल्याला तिसरा एमसीक्यू जो आहे तो आपल्याला सांगता येईल. तर दुसरा क्वेश्चन जो आहे सेक्शन ए मधील काय आहे त्यामधील पहिला बघा काय आहे. पहिला क्वेश्चन, सब क्वेश्चन, व्हॉट डू यू मीन बाय ऑसिलेशन्स. ऑसिलेशन कशाला म्हणायचं. ऑसिलेशनचे टॉपिक सुरुवात करत असतानाच आपण डेफिनेशन बघितलेलं आहे. टू अँड फ्रो मोशन ऑफ ए पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन, वन सच सेट ऑफ मूवमेंट इज कॉल्ड एज ऑसिलेशन. ओके, वन सच सेट ऑफ मूवमेंट इज कॉल्ड एज ऑसिलेशन. टू अँड फ्रो मोशन ऑफ ए पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन, वन सच सेट ऑफ मूवमेंट इज कॉल्ड एज ऑसिलेशन्स. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. हा 1 मार्कासाठीचा क्वेश्चन होता, व्हेरी शॉर्ट आन्सर. तर क्वेश्चन नंबर 2 मधील सब क्वेश्चन आपल्याला होता काय बघा, इज ऑल पिरियडिक मोशन्स आर ऑसिलेटरी. म्हणजे सगळ्या पिरियडिक मोशन्स ह्या ऑसिलेटरी असतात का, हे आपण उदाहरणासहित पाहिलेलं आहे. तर आपल्याला सांगता येईल विथ एक्झाम्पल. आपल्याला सांगायचं म्हटलं तर फक्त विचारलंय असतात का, सगळ्या पिरियडिक मोशन्स ह्या ऑसिलेटरी असतात का. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल नो. नो, all periodic motions are not oscillatory. Not oscillatory or oscillatory motion. ओके, याचं उदाहरण आपल्याला माहित आहे. उदाहरण विचारलं नाही पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. काय, पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही पिरियडिक मोशन आहे, परंतु पृथ्वीचं फिरणं हे ऑसिलेटरी मोशन सारखं नाही. कंपन गती म्हणता येत नाही त्याला. लक्षात आलं, पिरियडिक आहे, सातत्य आहे, त्याच्या फिरण्यामध्ये सातत्य आहे, परंतु ती ऑसिलेटरी मोशन नाही. हे एक्झाम्पल आपल्याला सांगताय. सो याचं उत्तर आपल्याला हे 1 मार्कासाठी होता, व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये. तर बघा क्वेश्चन नंबर 3 जो आहे सेक्शन बी, क्वेश्चन नंबर 3, अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग. हे आपल्याला 2 मार्कासाठीचा क्वेश्चन म्हणजे या ठिकाणी हा टोटल क्वेश्चन 4 मार्काचा, कुठलेही 2 सोडवायचे म्हणजे 2 मार्काला. त्यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे बघा, आपल्याला सांगितलंय डिफाइन सिंपल हार्मोनिक मोशन अँड गिव्ह एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ इट. सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे. काय, इन लिनियर पिरियडिक मोशन फोर्स or acceleration is always directed towards the mean position and the magnitude of force is directly proportional to the displacement of particle from its mean position. So this is known as linear simple harmonic motion आपल्याला सांगतात. त्यानंतर एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येईल, the motion of simple pendulum is the example of linear SH. त्यानंतर अजून दुसरं एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येईल, the vibrations of prongs of tuning fork. अजून एखादं एक्झाम्पल काय, if the block is attached to the spring and one end of the spring is attached to the rigid support and another free end of spring is attached to the block, rectangular block, and which can be kept on the horizontal smooth frictionless surface, and then if we can apply the force on outward direction and release it, then the motion of that spring as well as that block is the linear simple harmonic motion. अशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी 2 एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील आणि लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. ओके, तर सेक्शन बी मध्ये तिसरा क्वेश्चन जो आहे त्यामध्ये दुसरा जो सब क्वेश्चन आहे तो काय होता, सेट अप द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. लिनियर एसएचएम चं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, काढायचं आहे. तर बघा, कन्सिडर दॅट P be the any point, P be the particle at any point performing simple harmonic motion at a distance of x from mean position as shown in the figure,
and here be the force acting on that particle towards the mean position. So according to the definition of linear SHM, we can write here F is directly proportional to minus of x. Again we can write it F which is equal to minus of kx, where k is the proportionality constant and it is called as force constant. Okay, so but according to Newton's second law of motion, we know that F which is equal to, according to Newton's second law of motion, F which is equal to ma. Again, F which is equal to m into, I can write it here, acceleration, the value in differential form, that is d square x divided by dt square, where acceleration which is equal to d square x divided by dt square. So the value of F putting in this equation first, then we get m into d square x divided by dt square. This is the value of force putting in equation first, which is equal to minus of kx. Then next term is m d square x divided by dt square plus kx, which is equal to 0. Again we can write here d square x divided by dt square plus, dividing m on both sides, then we get, here m gets cancelled, then we get d square x divided by dt square plus k by m of x, which is equal to 0. And again we can write here the k by m which is equal to omega square. Therefore we can write here d square x divided by dt square plus omega square into x, which is equal to 0. So this is the differential equation of linear SHM, असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. असं असेल तरच तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. ओके, तर बघा क्वेश्चन आपल्याला सेक्शन बी मधील क्वेश्चन 3 मधील तिसरा जो आहे तो काय आहे बघा. ॲट व्हॉट पोझिशन इज द व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल इन SHM maximum and at what position it is minimum, question mark, what is its magnitude, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे काय बघा, व्हेलॉसिटीची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढायची आणि त्याचं मॅग्निट्यूड काढायचं आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, जनरल फॉर्म्युला फॉर द व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ॲट एनी पॉइंट किंवा एव्हरी पॉइंट. तर आपल्याला माहित आहे फॉर्म्युला कोणता, बघूया आपण. v which is equal to plus minus omega under root a square minus x square. तर आपल्याला काढायचं आहे 2 कंडिशन्स. पहिली काढूया आपण ॲट मीन पोझिशन. ॲट मीन पोझिशन काय असेल, मीन पोझिशन साठी आपल्याला माहित आहे काय, मीन पोझिशनला x which is equal to किती असेल, 0 असणार आहे. व्हॅल्यू ठेवा तिथं. म्हणून काय होणार आहे, v which is equal to plus minus omega under root a square minus 0. म्हणजेच काय, v which is equal to plus minus omega into a square वर्गमूळाच्या बाहेर येईल. म्हणजेच काय, v which is equal to plus minus a omega. अशा पद्धतीने आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी ॲट मीन पॉइंट. ओके, आपल्याला सांगता येईल. आणि याचं मॅग्निट्यूड म्हणजे काय, v which is equal to a omega असं आपल्याला सांगता येईल मॅग्निट्यूडच्या स्वरूपामध्ये. ओके, हे झालं ॲट मीन पोझिशन. ही झाली v max असं म्हणता येईल. दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, त्यानंतर आपल्याला पुढे सांगता येईल ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन साठी काय असेल, व्हॅल्यू x ची हे आपण घेऊया आणि त्या आधारे काढूया आपण व्हेलॉसिटीची व्हॅल्यू. आपल्याला माहित आहे x which is equal to plus minus a at extreme position. ओके, सो वी कॅन राइट हियर v which is equal to, आपल्याला माहित आहे फॉर्म्युला काय, प्लस मायनस ओमेगा a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. म्हणजे काय होणार आहे ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवल्यानंतर प्लस मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. ओके, म्हणजे काय होणार आहे बघा या ठिकाणी v which is equal to प्लस मायनस ओमेगा इनटू या ठिकाणी काय 0. म्हणजे v which is equal to व्हॅल्यू किती आली, 0. सो दिस इज द मिनिमम व्हॅल्यू
of a particle performing simple harmonic motion at extreme position. That is, the value of velocity is 0 or minimum at extreme position. अशा पद्धतीने आपल्याला कोणत्या ठिकाणी आणि त्याचं मॅग्निट्यूड काय हे दोन्ही गोष्टी आपल्याला ज्या विचारल्या होत्या ते आपल्याला सांगते. दोन्हीसाठी एक एक मार्क असेल. ही व्हॅल्यू काढली 1 मार्क, ही व्हॅल्यू काढली 1 मार्क. अशा पद्धतीने आपल्याला हा तिसरा क्वेश्चन पाहता येईल. तर आता सेक्शन सी मध्ये क्वेश्चन नंबर 4 त्यामधील पहिला जो आहे, यामध्ये क्वेश्चन नंबर 4 काय आहे, अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग. यामध्ये आपल्याला 2 सोडवायचे आहेत. म्हणजे 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी 3 क्वेश्चन दिलेले होते, त्या 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. तर एक क्वेश्चन हा 3 मार्काला असेल. त्यापैकी पहिलं काय बघा, विथ द हेल्प ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. म्हणजे डिस्प्लेसमेंटचं आपल्याला इक्वेशन काढायचं होतं पार्टिकलचं, त्या डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. कोणाचा वापर करून, कोणाचा आधार घेऊन, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम काढूया. आपल्याला माहित आहे बघा, जर डिस्प्लेसमेंटचं आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे, आपण सोडवलेलं आहे, तर त्यापूर्वी आपल्याला वेलॉसिटीच्या इक्वेशनचा आधार घ्यायचा आहे. आणि वेलॉसिटी आपल्याला माहित आहे, वेलॉसिटीचं इक्वेशन काय, v which is equal to plus minus omega under root a square divided a square minus x square. पण या ठिकाणी मॅग्निट्यूड घेऊया, म्हणजे प्लस मायनसचा संबंध येणार नाही. म्हणजेच काय, v which is equal to omega under root a square minus x square अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. आणि मग या ठिकाणी v, या ठिकाणी वेलॉसिटीची व्हॅल्यू आपल्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये सांगता येईल, बट v which is equal to dx by dt असंही आपण लिहू शकतोय. ओके, त्यामुळे इथं या इक्वेशन मध्ये, इक्वेशन 1 मध्ये मी काय करतोय, dx by dt ही व्हॅल्यू ठेवतोय. सो dx by dt which is equal to omega under root a square minus x square असं मी लिहितोय. ओके, आता काय करतोय, dt मी तिकडे त्या बाजूला ट्रान्सफर करतोय बरोबर चिन्हाच्या, आणि स्क्वेअर रूटची टर्म इकडे. म्हणजेच काय होईल बघा, dx divided by under root a square minus x square which is equal to omega into dt. ओके, हे आपल्याला सांगता येईल, which is equal to omega into dt. आता या इक्वेशनलाच आपण काय करूया, इंटिग्रेशन देऊया. म्हणजेच काय बघा, इंटिग्रेशन अबव इक्वेशन वी गेट काय सांगता येईल, इंटिग्रेशन ऑफ dx डिवाइडेड बाय अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर which is equal to काय आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ ओमेगा. आपण कॉन्स्टंट टर्म आहे, त्याला इंटिग्रेशन देता येत नाही, आपण बाहेर ठेवली. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ dt. तर याचं इंटिग्रेशन काढल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, आफ्टर सॉल्विंग दिस साइन इनवर्स ऑफ x डिवाइडेड बाय a which is equal to ओमेगा इनटू dt चं इंटिग्रेशन आपल्याला माहित आहे, dt चं काय येणार आहे t प्लस phi विथ द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर आपल्याला काढायचा आहे x, तर साइन इनवर्स तिकडे पाठवा. म्हणजेच काय होणार आहे, x which डायरेक्ट इक्वेशन लिहूया आपण, x which is equal to a पण इकडे जाणार आहे, a into sin ओमेगा t प्लस phi. म्हणजे इक्वेशन काय मिळालं आपल्याला बघा, डिस्प्लेसमेंटचं, x which is equal to a sin omega t plus phi. So this is the required expression for displacement of a particle performing linear SHM. हे आपल्याला सांगता येईल. आणि आपण कशाचा वापर केला, डिफरन्शियल इक्वेशनचा वापर आपण करून या ठिकाणी काढता येईल. अशा पद्धतीनं हे आपल्याला विचारलेलं होतं 3 मार्कासाठी. असं असेल तर 3 मार्क तुम्हाला मिळतील. तर बघा, दुसरा क्वेश्चन काय आपल्याला विचारलेलं होतं क्वेश्चन नंबर 4 मध्ये, की फ्रॉम डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. आता वेलोसिटीचं आपण काढत असताना आपण ऍक्सलरेशन जे मिळालेलं आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम वरून, त्या ऍक्सलरेशनचं इक्वेशन घेऊया. आपल्याला माहित आहे ऍक्सलरेशन विच इज इक्वल टू काय मिळालं होतं, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. आपण मॅग्निट्यूड फक्त घेऊ. ओके, सो ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स आपल्याला अशा पद्धतीने मिळालं. मग ह्या ऍक्सलरेशनचा आपल्याला दुसरा फॉर्म आपल्याला सांगता येतो काय, dv बाय dt. याला इक्वेशन 1 आपण म्हटलं. मग हीच ऍक्सलरेशनची व्हॅल्यू इथे ठेवूया. म्हणजे काय होईल, dv बाय dt which is equal to omega square into x असं आपल्याला लिहिता येईल. बरोबर. यानंतर आपल्याला पुढे काय सांगता येईल बघा, आहे हेच dt
dv बाय dt आहे हाच फॉर्म आपण कशा पद्धतीने dx न मल्टिप्लाय करूया dx न डिवाइड करूया म्हणजे आपल्याला सांगता येईल काय बघा dx किंवा dv बाय dx असं म्हणूया इनटू dx डिवाइडेड बाय dt ओके dx न मल्टिप्लाय केलं dx न डिवाइड केलं ऍज इट इज सो ओमेगा स्क्वेअर इनटू x असं मिळालं पण dx बाय dt ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे काय v येणार आहे म्हणजे आपल्याला इक्वेशन कसं सांगता येईल v इनटू dv बाय dx which is equal to ओमेगा स्क्वेअर इनटू x हे dx आपण राईट साइडला पाठवूया म्हणजे काय v इनटू dv which is equal to ओमेगा स्क्वेअर इनटू x इनटू dx अशा पद्धतीने आलं टेकिंग इंटिग्रेशन टू अबव इक्वेशन we get integration of v into dv which is equal to omega square constant term आहे integration of x into dx असा मग आता इंटिग्रेशन आपल्याला माहित आहे v into dv चं काय येईल v square divided by 2 आलं omega square as it is into x square divided by 2 याचं इंटिग्रेशन of x into dx चं x square divided by 2 येईल प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आपल्याला सांगता येईल c सो c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ओके तर या c ची व्हॅल्यू जी आहे त्या c ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतोय एक कंडिशन या ठिकाणी घेतोय बघा कोणती कंडिशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशनला आपल्याला माहित आहे x ची व्हॅल्यू आणि v ची व्हॅल्यू एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0 असते आपल्याला माहित आहे त्यानंतर x ची व्हॅल्यू जी आहे एक्स्ट्रीम पोझिशनला प्लस मायनस a अशा पद्धतीने आपण लिहितो ही व्हॅल्यू आपण वरच्या इक्वेशन मध्ये ठेवूया मग इक्वेशन आपल्याला काय मिळेल बघा इथं v स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 आहे v ची व्हॅल्यू 0 ठेवली 0 आपल्याला मिळालं बरोबर ओमेगा स्क्वेअर या ठिकाणी जी टर्म आहे या ठिकाणी मॅग्निट्यूड न घेता आपण मायनस हे ऍज इट इज ठेवूया मायनस मग या ठिकाणी मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x ची व्हॅल्यू जी आहे ती काय येणार आहे x स्क्वेअर आहे इथं a स्क्वेअर येईल डिवाइडेड बाय 2 ऍज इट इज प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आपल्याला सांगता येईल c सो c इज इक्वल टू ही मायनस टर्म इकडे आली की काय होणार आहे प्लस सो c विच इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 ही जी काय व्हॅल्यू आहे c ची ही c ची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये ठेवता येईल मग इक्वेशन काय मिळेल बघा v स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 which is equal to मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 आणि c ची व्हॅल्यू प्लस ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 अशी मिळेल सो 2 गेट्स कॅन्सल होणार आहे 2 न मल्टिप्लाय केलं आपण दोन्ही बाजूला मग काय इक्वेशन आपल्याला मिळेल v स्क्वेअर which is equal to मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x प्लस ओमेगा स्क्वेअर इनटू a ओमेगा स्क्वेअर कॉमन काढूया आणि टर्म मध्ये अरेंज करूया v स्क्वेअर which is equal to ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ही टर्म अगोदर घेतली आपण ओके सो v which is equal to स्क्वेअर रूट घेऊया आपल्याला फाइंड आउट करायचं आहे v सो v which is equal to ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी of a particle performing linear SHM मग आपल्याला सांगता येईल इथं आपल्याला चिन्ह देता येईल v which is equal to प्लस मायनस ओमेगा प्लस एका बाजूला जे सांगता येईल प्लस मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर डिवाइडेड बाय s स्क्वेअर अशा पद्धतीने हे 3 मार्काला आपल्याला जर तुमचं असं असेल या पद्धतीने सोडवलं असेल तर 3 मार्क तुम्हाला मिळू शकतील ओके सो तिसरा आणि लास्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला होता चौथ्या क्वेश्चन मध्ये सब क्वेश्चन तीसरा काय होता एक्सट्रीम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट अँड एक्सलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएच बघूया काय एक्सट्रीम व्हॅल्यू आहे पहिल्यांदा डिस्प्लेसमेंटची आपण बघूया ओके सो डिस्प्लेसमेंट एक्सट्रीम व्हॅल्यू म्हणजे आपल्याला सांगता येईल मीन पोझिशन आणि एक्सट्रीम पोझिशनच्या दोन व्हॅल्यू सो पहिल्यांदा आपण काय करूया बघा ए ऍट मीन पोझिशनला
पण त्या अगोदर आपल्याला इक्वेशन माहित पाहिजे. इक्वेशन काय डिस्प्लेसमेंटचं? x which is equal to a sin ओमेगा टी प्लस फाय. मग मीन पोझिशन साठी आपल्याला माहित आहे, मीन पोझिशन साठी ओमेगा टी प्लस फाय विच इज इक्वल टू किती असेल? 0 ऍट मीन पोझिशन. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी ठेवता येईल. म्हणजे डिस्प्लेसमेंट x विच इज इक्वल टू a इंटू साइन 0. आपल्याला माहित आहे साइन 0 ची व्हॅल्यू 0. सो x which is equal to a into 0. So x which is equal to 0 ही व्हॅल्यू आली मीन पोझिशनला. ओके, आता आपल्याला त्याचीच व्हॅल्यू एक्स्ट्रीम पोझिशनला काढायची आहे. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन b. डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशनला किती असेल आपल्याला माहित आहे. ओमेगा टी प्लस फाय. अँगल किती असणार आहे एक्स्ट्रीम पोझिशनला आपल्याला माहित आहे? पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. एका बाजूला पाय बाय 2 असेल तर दुसऱ्या बाजूला 3 पाय बाय 2 यापैकीच अँगल असणार आहे. मग इक्वेशन कसं होईल बघा. x which is equal to a into sin पाय बाय 2. पाय बाय 2 म्हणजे 90 आपल्याला सांगता येईल. सो sin 90 ची व्हॅल्यू किती? 1. सो x which is equal to a into sin याची व्हॅल्यू किती येणार आहे? 1 sin पाय बाय 2 म्हणजे sin 90. सो sin 90 ची व्हॅल्यू आपल्याला सांगता येईल. किती येणार आहे sin 90 ची व्हॅल्यू? पाय बाय 2 ची व्हॅल्यू sin 90 किती येणार आहे? 1 येणार आहे. म्हणजेच याची व्हॅल्यू 1 येईल. म्हणजेच x which is equal to a into 1 म्हणजेच x which is equal to प्लस मायनस a आपल्याला सांगता येईल. म्हणजे एकतर डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशनला x ची व्हॅल्यू या बाजूला प्लस असेल तर या बाजूला मायनस असेल. अशा पद्धतीनं एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम सांगता येईल. असं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 1.5 मार्क मिळणार आहे. आणि दुसरा जो आपल्याला विचारलं होतं एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऍक्सलरेशनची. बघूया ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय फॉर्म्युला ऍक्सलरेशनचा? ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय हो? a which is equal to काय आहे? a which is equal to मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू x. मग चला मीन पोझिशनला व्हॅल्यू काढूया ऍक्सलरेशनची. ऍट मीन पोझिशन काय असेल? x ची व्हॅल्यू किती असणार आहे? x which is equal to 0. So putting this value in above equation, a which is equal to, therefore a which is equal to minus omega square into 0. So a which is equal to 0. आपल्याला सांगता येईल काय बघा की मीन पोझिशनला ऍक्सलरेशनची व्हॅल्यू किती येते? 0 येते. त्यानंतर ऍट एक्स्ट्रीम पोझिशन आपल्याला सांगता येईल. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशनला x ची व्हॅल्यू किती असणार आहे? ऍट एक्स्ट्रीम पोझिशन x which is equal to आपल्याला माहित आहे काय? प्लस मायनस a. ओके, व्हॅल्यू ठेवा वरच्या इक्वेशन मध्ये. काय येते बघा आपल्याला सांगता येईल. या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवल्या. therefore a which is equal to minus omega square into a, that is a which is equal to a omega square. अशा पद्धतीनं मॅग्निट्यूड मध्ये येईल. मग a which is equal to आपल्याला सांगता येईल प्लस मायनस a ओमेगा स्क्वेअर हे इक्वेशन किंवा आपल्याला फॉर्म्युला. आणि मॅग्निट्यूड मध्ये म्हटलं तर a which is equal to a ओमेगा स्क्वेअर. अशा पद्धतीचं आपल्याला इक्वेशन मिळेल. ओके, असं असेल तर याला 1.5 मार्क द्या. म्हणजे वेलॉसिटीचं जे तुम्ही डिस्प्लेसमेंटचं जे काढलं त्याला 1.5 मार्क द्या आणि हे जे काढलेलं आहे याला 1.5 मार्क मिळाला. तर असा 3 मार्काचा हा शेवटचा क्वेश्चन तुमचा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ओके, तर अशा पद्धतीनं जर तुम्ही हे सोडवलेलं जी आजची टेस्ट होती 5.1 ऑसिलेशनची, तर ही सोडवली असेल व्यवस्थित या पद्धतीनं चेक करा. बरोबर असेल तर त्या ठिकाणी मार्क्स द्या. चुकीचं असेल तर काय चुकलेलं आहे हे पहा. म्हणजेच याचाच निश्चित तुम्हाला पुढच्या टेस्टला निश्चित उपयोग होईल. ज्या ज्या गोष्टी आपल्याकडून राहून गेलेल्या आहेत त्या त्या गोष्टी तर किमान पुढच्या टेस्टला तुम्ही सुधारू शकाल. याचा निश्चितच फायदा स्टेट बोर्डच्या परीक्षेला आणि सीईटी आणि नीटच्या परीक्षेला निश्चितच होईल. ओके, तर अशा पद्धतीची एकही टेस्ट कुणीही मिस करू नका हीच तुम्हाला विनंती आहे. जर तुम्हाला या प्रकारचा अशा पद्धतीचे व्हिडिओ
जर तुम्हाला पाहिजे असतील तर देवेंद्र सर फिजिक्स गुरु हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, त्या शेजारची बेल आयकन दाबा, म्हणजे अशा प्रकारच्या व्हिडिओच्या सर्व सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.